नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अमृताने नाटक करायला सुरुवात केलेली असते आणि काहीही करून तिला याच घरात थांबायचं असतं. त्यासाठी ती पुरेपूर असा प्रयत्न करत असते. आता नाटक करते जीव देण्याचं आणि सगळ्यांची सिंपती मिळवण्याचं. रॉकेल अगदी थोडंसं अंगावर ओतून घेतलेलं असतं आणि सगळं काही रॉकेल तिने खालीच टाकलेलं असतं. पौर्णिमा आणि यमुना खूप घाबरतात आणि घाईघाईने माकडे ओरडत ओरडत जातात. पौर्णिमा अगदी रडायला लागलेली असते. वहिनी, अहो ती बघा ना अमृता काय करतीये. मा म्हणते हळूहळू, कसला आरडाओरडाय, अगं शांत, आणि कसला एका मागे एक पळत आला, जरा शांत आणि धीराने सांगाल का. तेव्हा यमुना आणि पौर्णिमा एकाच आवाजात सांगतात की अमृताने स्वतःला स्टोर रूम मध्ये लॉक केलेलं आहे आणि ती म्हणत होती की यापुढे माझा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. ती काहीतरी जीवाचं बरं वाईट करायला निघालीये, त्यामुळे पटकन चल आणि तिला वाचव. आता मा घाबरलेली असते. माच्या जवळ उदय असतो. मा गडबडीने तिकडे जाते आणि तिच्या मागे उदयही जातो. सगळेच एकमागे एक पळालेले असतात, कारण अमृताने कामच तसं केलेलं असतं किंवा ती काम तसं करणार असते. अमृता आतमध्ये उभा राहून हसत असते आणि म्हणते, हे रॉकेल दारातून बाहेर जाऊ देते. अजून वास येणार आणि ही लोक घाबरणार की खरंच मी पेटून वगैरे घेते की काय, म्हणजे लवकर काय येणार आहे ते लवकर आतमध्ये लोक येतील. दारातून रॉकेल बाहेर फेकत असते, जेणेकरून त्यांना कळावं की मी रॉकेल अंगावर ओतून घेतलंय. मा आलेली असते किंवा सगळेच आलेले असतात. अमृता दार उघड, ती काय दार उघडायला तयार नसते. शेवटी उदयला सांगतात की दार तोड, आणि अमृताला जीव वाचवायचा म्हटलं की दार तोडायलाही लागणार. उदयने आता दार तोडलेलं असतं. अमृता आतमध्ये म्हणते की ग्रेट, सगळ्यांची हवा टाईट झालीये बाहेर. मी जे प्रकरण केलंय चांगलाच त्याचा असर झालाय. आता मात्र सगळ्यांची जिरणार आणि मी या घरात राहणार, याला कुणीही नाही म्हणू शकत नाही. कावेरी, कितीही उद्योग कर ग, मी इथून काय जात नसते. सगळी घरची मंडळी जमा झालेली असतात. आधी रिक्वेस्ट करतात की दार उघड, ती काय दार उघडायला तयार नसते. शेवटी म्हणतात की उदय दार तोड, दार तोडल्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाहीये. तिला माहितीये हे लोक दार तोडणार आणि मला वाचवणार. उदय आणि यश दोघं मिळून दरवाजा तोडतात, तर अगदी एका मिनिटात असा दरवाजा तुटलेला असतो. कमॉन अमृता, तयार राहायचं, ते लोक येतील तेव्हा आपण काडी पेटून तयार राहायचं की आत्ता मी पेटून घेणारच होते, अशी काय सिच्युएशन सगळ्यांच्या समोर आणायची. बरोबर तसंच केलेलं असतं. दार तोडलेलं असतं आणि ही पटकन काडी पेटवते. तेवढ्यात मा पळत येते आणि ती काडी विझवते आणि अमृताच्या सनकन अशी कानाखाली देते. का वाचवलंस मावशी मला, आईने जे केलंय त्यानंतर मला या घरात थारा नाही किंवा माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही हे मला माहितीये. मग तू का वाचवलं. अगं मला जगायचंच नाहीये, मला जीव द्यायचाय. अरे हो, मी जे इथे जीव दिला तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार. बरोबर, तुम्ही सगळे लोक अडचणीत जाणार, काही कारण नसताना तुम्हाला मात्र सगळं काही भोगायला लागणार. त्यापेक्षा मावशी मी एक काम करते, बाहेर जाते, एखाद्या गाडीखाली जीव देते आणि स्वतःला संपून टाकते. मा म्हणते, लाज वाटते का अमृता, असं अभद्र बोलतीये, असं काही बोलायचं नाही. आणि हो, तू काहीही करणार नाहीयेस, तुला या घरातून काढणार नाहीये कुणी. अभद्र असं बोलून काही बाई करू नको, एकदम शांत बसायचंय अमृता. अमृता आता माच्या समोर मुद्दाम नाटक करत असते. नाही, मला जगायचं नाही किंवा जगायची अशी माझी लायकीच नाहीये, त्यामुळे मी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करते आणि स्वतःला संपवते. मुद्दाम माच्या किंवा सगळ्यांच्या समोर हे बोलत असते आणि नाटक करत असते. सगळं काही सिंपती मिळवण्यासाठी हे करत असते. आता अमृता काय ऐकायला तयार नसते. खरं तर तिला मारायचं नसतं, पण फक्त माच्या समोर तिचं हे नाटक चाललेलं असतं. आणि हो, एक चिठ्ठी सुद्धा लिहिणार आहे, माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नका, मी स्वतःच्या मनाने सगळं काही केलेलं आहे, त्यामुळे मावशी तुलाच काय, कुणालाच काही त्रास होणार नाही. तू टेन्शन घेऊ नको ग, मी कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी तर नक्कीच घेणार. परत एकदा मावशीच्या समोर काडीच पेटी घेते आणि मी स्वतःचा जीव देते, मला मारायचे, मी स्वतःचा जीव देते आणि मला मारायचे, एवढीच लाईन तिने पाठ केलेली असते आणि तेवढंच काय ते करत असते. आता मा तिच्या हातातली काडीपेटी लांब फेकून देते आणि शांत बस जरा. मा म्हणते की झाली का तुझी बडबड करून, झालं का हे सगळं करून, आता चल. कावेरी म्हणते शांत बस, मी एक निर्णय घेतलाय आणि तो योग्य निर्णय, आणि निर्णय घेतलाय अगदी तसं आणि तसंच मी करणार आहे या बाबतीत, आणि आता मात्र मी कोणाचं काही ऐकणार नाहीये, त्यामुळे कुणीही मला शहाणपणा शिकवायला जाऊ नका. अमृता आता हसत असते, माच्या मागे उभी असते आणि खुनशीने कावेरीकडे बघून हसत असते. ज्याच्यासाठी सगळा अट्टहास केला ते बरोबर तिने काम पूर्ण केलेलं असतं. म्हणजे तिला या घराच्या बाहेर जायचं नसतं, काहीही करून याच घरात थांबायचं असतं. तिला माहितीये थोडी ड्रामेबाजी केली की मावशी पाघळणार आणि मला या घरातून कुणीही बाहेर काढणार नाही. एक्झॅक्टली अगदी तसंच झालेलं असतं. मा कावेरीला म्हणते, मी निर्णय घेतलाय,
माझ्या निर्णयाच्या विरोधात कुणीही जाणार नाही किंवा मी कुणाचं काही ऐकणार नाही. आता 100% अमृताचं काम झालेलं असतं. यश आणि कावेरी देवाच्या पाया पडतात आणि देवासमोर उभं राहूनच म्हणतात की माने कावेरीच्या बाबतीत काय ठरवले अजूनही कळत नाहीये, पण टेन्शन मात्र आलंय. यश म्हणतो एवढं सगळं घडून गेल्यावर मा अमृताला माफ करेल असं काय वाटत नाहीये. मा खूप विचारी आहे आणि सहज तिला माफ करणार असं काय मला वाटत नाहीये. पण बराच वेळ झाला मा घरात दिसत नाहीये आणि अमृता सुद्धा दिसली नाहीये. नेमकी चाललंय तरी काय या लोकांचं. विचार करत असतात किंवा यांना टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात काय माने जबरदस्त असा धक्का दिलेला असतो. उदयचं आणि अमृताचं लग्न लावलेलं असतं आणि अमृताला त्या घरात परमनंट असं आणलेलं असतं. आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि सगळ्यांना जब्बर असा धक्का बसतो की माने हा निर्णय तरी काय घेतलाय. ही अमृता सगळ्यांच्या जीवावर उठलीये. तिलाच या घरची सून म्हणून आणलं आणि तिला आता या घरातून कोणी बाहेर काढणार नाही यात काही शंकाच नाही. माने सगळ्यात चुकीचा निर्णय घेतलेला असतो. अमृताला कायमचं या घरात आणलेलं असतं. आता मात्र यश आणि कावेरी पूर्ण डोकंच बंद होतं दोघांचं. करायचं तरी काय. आता सगळ्यांनाच धक्का बसतो की उदयला आणि अमृताला समोर बघून. अमृता मात्र खूप आनंदी असते आणि समोरच्यांकडे बघून हसत असते. आता मात्र सगळ्यांना प्रश्न पडतो की माने हा काय निर्णय घेतलाय. मा म्हणते स्वागताची तयारी करा. नवरदेव नवरीचं स्वागत अगदी जल्लोषात झालं पाहिजे. आरतीचं ताट आणायचं आणि यांची औक्षणाची तयारी करायची. पटकन जायचं आणि यांची तयारी करायची. मा ती अगदी खुनशीने कावेरीच्या जवळ आलेली असते आणि तिला म्हणते काय गये अमृता या घरात कोणत्या अधिकाराने, कोणत्या नात्याने, कोणत्या संबंधाने आणि कशासाठी राहते हे अगदी तुम्हाला तोऱ्यामध्ये विचारलं होतं. बरोबर. अमृताचं इथे राहण्याचं कारण काय. बरोबर आहे का कावेरी. तुला खूप मोठा प्रश्न पडला होता. आता कारण, हक्क, नातं सगळं काही तुझ्या समोर आहे. अमृता आता माझी सून आणि उदयची बायको म्हणून या घरात कायमची राहणार. तिला घराच्या बाहेर जा किंवा या घरातून आता कुणीही बाहेर काढू शकत नाही. कळलं कावेरी. आता तुझं वाक्याचं उत्तर तुला मिळालंय आणि हे लक्षात ठेवायचं. तिला आता त्रास देण्याचा किंवा घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर माझ्याशी गाठ आहे तुझी. या निर्णयामुळे खरंच धक्काच बसलेला असतो यशला आणि कावेरीला. खूप चुकीचा निर्णय घेतलेला असतो माने अमृताच्या बाबतीत. अमृताच्या आईला म्हणजे माधवीला मी वचन दिलं होतं की माझी सून म्हणजे या घरची सून म्हणून मी अमृताला स्वीकारेल. तिचं ते वचन मी पूर्ण करू शकले नाही. आता मात्र उदय बरोबर लग्न लावलंय आणि वचन पूर्ण झालंय. म्हणजे मी जे वचन दिलं होतं त्या वचनात मी अडकले नाही, ते पूर्ण केलंय. कळालं. अमृता कायमची या घरात राहणार. माझ्या मैत्रिणीला जे वचन दिलं ते सुद्धा पूर्ण होणार. आता मात्र कुणाला काही त्रास नसेल असं मी अपेक्षित धरते. मा म्हणते बऱ्याच गोष्टी घडायला नको, हे अशा नको, ह्या तशा नको, हे प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाचं आपापलं असं मत असतं, म्हणणं असतं. पण कसं आहे ना यश, कावेरी, काही गोष्टी आपल्या हातात नसतात किंवा त्या गोष्टींबद्दल आपण काही करू शकत नाही किंवा बोलू शकत नाही. आपल्या हातात नसल्यामुळे आपण काहीही करू शकत नाही. पण कसं आहे, ज्या व्हायच्या त्या होतातच आणि ज्या नाही व्हायच्या त्या कधीच शक्य होत नाही. अमृताला मी सून म्हणून स्वीकारलंय आणि लवकरात लवकर सगळ्यांनी स्वीकारावं आणि आनंदाने तिचं स्वागत करावं, एवढंच माझं म्हणणं आहे. मग आता खूप काही सुनावत असते फक्त अमृतामुळे. सगळ्यांना शॉक बसलेला असतो, त्यामुळे मला काय कोणी उत्तर देत नसतं. कारण माने जो प्रकार केला तो कोणाला फारसा आवडलेला नसतो, धक्काच बसलेला असतो. मा म्हणते कसं आहे ना यश, तुझ्या दादाच्या लग्नात तू नव्हतास, बरोबर. आणि तुला खूप हौस असेल ना तुझ्या दादाच्या लग्नाची. आणि हो, उदयला सुद्धा खूप हौस होती की तू त्याच्या लग्नात असावं, एन्जॉय करावा, सगळं काही तुमचं काय ते असतं तसं रे. पण आता मात्र तुझ्या दादाचं लग्न झालंय, ते आनंदाने स्वीकारावं, स्वागत करावं आणि जल्लोष असा साजरा करावा. तुझ्या दादावर प्रेम करतोय ना तू यश, मग एवढं तर तू करायलाच हवंय. कसंय, बरोबर आहे का रे यश. यमुना म्हणते मा काहीही असू दे, अमृता माझी वहिनी झालीये ना, सगळ्यात सरप्राईज आणि आनंदाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट मला खूप आवडली. आता यमुना जाते आणि अमृताच्या गळ्यात पडते. मला खूप आवडलं की तू माझी वहिनी झाली, वेलकम. आणि हो उदय दादा, तू तर सिक्सर मारला रे. काय रे, सगळं काही एकदम झकासा. खूप कौतुक करत असते यमुना. पौर्णिमालाही खूप आनंद झालेला असतो की अमृता या घरची सून झाली आणि त्यांची टीम परत तयार झाली. अमृता निर्लज्जसारखी म्हणते, अहो जाऊबाई, मोठी जाऊबाई दारात उभी ताटकळत तिचं स्वागत करणार नाही का, स्वागत करून मला आतमध्ये घेणार नाही का, तुम्हाला आनंद झाला नाही का, मोठ्या जाऊबाई आल्यात तुमच्या, अहो जा स्वागताची तयारी करा आणि घ्या की मला मानापानाने आतमध्ये. अमृता अगदी निर्लज्ज असते आणि तिला काहीही लाज वगैरे वाटत नसते. यश म्हणतो मा, हे जे होतंय ते सगळं काही चुकीचं आहे.
अमृता उदयदादाची बायको होण्याच्या लायकीची नाहीये. खूप विचित्र आणि क्रूर अशी आहे ती काहीही करू शकते आणि कुठच्याही थराला जाऊ शकते. बाबांना मारण्याचा प्रयत्न केला, मला मारण्याचा प्रयत्न केला. या घरात जर ती कायमची आली तर काय काय करू शकेल याचा विचारच करता येत नाही. खूप विचित्र बाई आहे ती, तिच्यावर विश्वास ठेवू नको. यश बिचारा ओरडून ओरडून सांगत असतो, पण माच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी असते. मा अमृताबद्दल एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नसते. तुझ्या बायकोबद्दलही लोक असंच बोलतात, तरीही आहे ना ती घरात. विश्वास ठेवतो ना, मग अमृतावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. तिचं आपण स्वागत करूया अगदी आनंदाने. कावेरी एक खुनी आहे असं सगळंच लोक म्हणतात, पण तू विश्वास ठेवतो का? नाही. तिच्यावर प्रेम केलं, तिच्याशी लग्न केलं, बरोबर. आम्ही सगळे विरोधात आहोत, तरीही तिला घरात ठेवलंय आणि तिच्यावरच विश्वास ठेवतोय. तसंच अमृताबद्दल तुम्ही काहीही म्हणा, आम्हाला विश्वास नाही. आम्ही तिच्यावर विश्वास ठेवणार, सून म्हणून स्वीकार करणार आणि तिला आनंदाने घरात घेणार. कळलंय का? कुणाला आवडू किंवा न आवडू, अमृता माझी सून झालीये. आता ही सत्य परिस्थिती बदलू शकत नाही. तुम्ही दोघांनी हे लवकर एक्सेप्ट करा. मा आता कावेरीला आणि यशला हे ठणकावून सांगते. मा म्हणते, अमृताने काही केलंय याचा काही एक पुरावा नाहीये. जसा कावेरीने काही केलंय याचा पुरावा तू ठणकावून देऊ शकत नाही किंवा ठामपणे मांडू शकत नाही. निर्दोष आहे असंही सांगत नाही किंवा काही केलंय असंही मान्य करत नाही. तसंच अमृता निर्दोष आहे असं आपण मानूया आणि पुढे जाऊन तिचं स्वागत करूया. चालतंय? पौर्णिमा म्हणते, का रे, तुम्हाला आनंद झाला नाही का? उदय इतक्या कमी वयामध्ये एकट्याने आयुष्य काढणार होता का? घटना होऊ नये किंवा घडू नये, घडल्या त्याच्या आयुष्यात, मग काय त्याने आयुष्यभर तसंच राहायचं? वहिनीने अगदी योग्य आणि चांगला असा निर्णय घेतलाय. आणि हो, मला मात्र आनंद झालाय हा. दुसऱ्या कोणाला सून करून घरात आणण्यापेक्षा वहिनीने योग्य निर्णय घेतला. अमृतालाच आणलं की. आपल्या खात्रीची व्यक्ती आहे ना, उदयचा संसार सुखात होणार यात काही शंकाच नाही. आनंदाने सगळ्यांनी स्वीकारा आणि स्वागत करा. पौर्णिमा सुद्धा आता माला सपोर्ट करत असते. उदय म्हणतो, काय रे यश, तुला आनंद झाला नाही का? तुझा दादा लग्न करून आला, तुझ्या चेहऱ्यावर तसं दिसत नाहीये. मा म्हणते, चला मोठ्या सुनबाईचं आनंदाने स्वागत करूया. सगळं काही विसरायचं आणि सुनबाईचं स्वागत करायचं. मा हे कावेरीची जिरवण्यासाठी करत असते, पण माला काय माहिती, अमृता घरात आली की माची जिरणार आहे. कावेरीला औक्षण करायला लावते अमृताचं. कावेरीच्या मनात नसतं की तिला भयंकर अशी चीड येत असते आणि नेमकी मुद्दाम तिला औक्षण करायला लावलेलं असतं उदयचं आणि अमृताचं. आता माने सांगितलंय म्हणल्यावर कावेरी नाही म्हणूच शकत नाही. मनात नसलं तरी तिला स्वागत करायलाच लागणार. ग विद्या, तयारी करा, औक्षण करणार आहे कावेरी अमृताचं. चला चला चला, घाई करा बरं. फारसा आनंद झाला नाही का ग तुला? नाही तेव्हा उड्या मारते आणि आत्ता कसली शांत बसलीये विद्या. आता कावेरीने मनात नसतानाही अगदी जबरदस्तीने बळजबरीने त्यांचं औक्षण केलेलं असतं आणि त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलेलं असतं. तेही तोंडापुरतं का होईना, पण तिला ते करायला लागतं. म्हणजे स्वतः तिला मनात नसतानाही अमृताला घरात घ्यावं लागतं. इतक्या वेळी तिने घराच्या बाहेर जावं यासाठी प्रयत्न करत असते कावेरी. आता मात्र मुद्दाम तिला औक्षण करून घरात घ्यायला लावलेलं असतं माने. का ग विद्या, शांत बसलीये, उखाणा घ्यायला लावणार नाहीये का? आता तुला आनंद झालेला दिसत नाहीये का? सगळ्या विधी परंपरा विसरली? तुझ्या जावबाईला उखाणा घ्यायला लाव की, दणकेबाज. विद्या जोरात म्हणते, हो सांगते ना. अमृता मग जरा वेळाने म्हणते, वहिनी नाव घ्या की. अमृता निर्लज्जच असते. हो घेते की. चेहऱ्यावर खूप आनंद आणि खूप आनंद झालाय लग्न करून असंच भासवत असते. ती फक्त खुन्नस आणि क्रूरपणाने घरात घुसलेली असते. उदयला मात्र खूप आनंद झालेला असतो. त्याचं लग्न अमृताशी झालंय. दणकेबाज असं नाव घेतलेलं असतं अमृताने. उदय आता हसायला लागतो. वा, काय नाव घेतलंय. सगळेच तिच्या नावाचं कौतुक करतात. दणकेबाज असं नाव घेतलेलं असतं अमृताने. निर्लज्जच असते ती. खुनशीने ती कावेरीकडे बघत असते आल्यापासून आणि खुनशीनेच आता आतमध्ये येत असते. कावेरीला हे एक सेकंदही आवडलेलं नाही हे अमृताला माहिती असतं. अमृताला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्या घरात राहायचं, कावेरी यशला त्रास द्यायचा आणि बाबांना जीवे मारायचं एवढाच तिचा उद्देश असतो. अमृताबरोबर मा सुद्धा खुन्नस करत असते कावेरीची. कावेरीला राग आलेला आहे किंवा तिला हे आवडलेलं नाही हे तिच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट दिसत असतं. म्हणूनच मा जिरवत असते आणि सगळे काही कामं कावेरीला सांगत असते. त्यांचं स्वागत करणं, त्यांच्यासाठी काही तयारी करणं, काय हवं नको मुद्दाम कावेरीला बघायला लावत असते, जेणेकरून तिला जो राग आलाय तो अजून यावा आणि कावेरी अजून चिडचिड करावी. काय कावेरी, इतक्या वेळ नातं विचारत होती ना, कळालं का नातं? मोठी सून, तुझी मोठी जाऊबाई आणि उदयची बायको, तेही कायदेशीर परमानंट असं नातं आहे. कोणत्याही प्रकारे नातं घे, जुळणारच. कळालं का ग कावेरी, तुला फार टेन्शन आलं होतं ना इतक्या वेळ?
आता घे की अमृताचं नातं. मग आता कावेरीला अमृताच्या पाया पडायला लावते. मोठी जाऊबाई आहे, तिच्या पाया पड आणि तिला आतमध्ये ये असं म्हण की आग्रह कर. मग खूप चुकीचं वागत असते. खुन्नस करायच्या नादात अमृताला थारा देत असते आणि नको ती बाला घरात घेत असते. पण मला हे कळत नसतं. फक्त कावेरीचा रागराग करायचा म्हणून ती अमृताला सपोर्ट करत असते. कावेरी काही कमी नसते. मजबुरीने का होईना खाली बसते आणि तिच्या पायाला वागते. पायाला असा काही चिमटा काढते की अमृता जोरात अशी किंचाळते. ऐग. कावेरी हसते आणि उभी राहते. ऐग नाही म्हणायचं, जाऊबाई म्हणायचं. जाऊबाई आहे जाऊबाई, विसरले की काही नाते. कावेरी अमृताला म्हणते, या जाऊबाई, तुम्हाला सहजासहजी जाऊ देणार नाहीये. या जाऊबाई, आतमध्ये या. घट्ट असा हात तिचा दाबलेला असतो आणि चेहऱ्यावर हसू आणून म्हणते, जाऊबाई तुमचं स्वागत आहे. अहो आत तर या. हात इतका दाबलेला असतो की अमृताला सांगताही येत नाही आणि हात सोडवताही येत नाही. चांगली जिरवत असते गुपचूप राहून कावेरी अमृताची. गृहप्रवेश झालेला असतो. अमृता, उदय अगदी आनंदाने आत आलेले असतात. उदयलाही खूप आनंद होतो की अमृताशी त्याचं लग्न झालंय. अमृताला आनंद वगैरे काही नाही, फक्त नाटक करत असते आणि सगळ्यांच्या समोर खूप खुश आहे असं दाखवत असते. तिला फक्त काहीही करून त्या घरात राहायचं असतं. ती जे काम करायला त्या घरात आली तेवढं पूर्ण करायचं असतं. त्यासाठी तिने पक्का पाया रवलेला असतो आणि कायमचं त्या घरात तिचं स्थान असं निर्माण केलेलं असतं. आता कोणी कितीही ठरवलं तरी तिला घराच्या बाहेर काढू शकणार नाही हे अमृताला माहितीये. त्यामुळे तिचे कपटीपणा किंवा तिचं कारस्थान करायला ती आता मोकळी झालेली असते. याआधी काही झालं तर निदान बाहेर जायची भीती होती. आता मात्र सगळं करून नामानिराळे राहणार आणि अमृतावर काहीही आरोप येणार नाही. देवाचं दर्शन घेतलेलं असतं अगदी जोडीने आणि आता माझं दर्शन घ्यायला लागलेले असतात जोडीने. मा भरभरून असं कौतुक करते आणि भरभरून असे आशीर्वाद देते अमृताला आणि उदयला. मग आता देवी आईचे हात जोडून आभार मानते. खऱ्या अर्थानं या घरची ग्रहलक्ष्मी घरी आलीये. सगळं काही व्यवस्थित आणि सुखरूप असं होऊ दे. माने हात जोडलेले असतात आणि नवरदेव नवरीला जवळ घेऊन देवी आईचे दर्शन घेतलेलं असतं. धर्माधिकाऱ्यांचे रीत भात नाती जपण्याचं सामर्थ्य दे माझ्या अमृतात. सुखाने असा संसार होऊ दे माझ्या अमृताचा आणि उदयचा. सगळी संकट सगळं काही त्यांच्यापासून दूर असू दे आणि सुखाने त्यांचा संसार होऊ दे ग देवी आई. आतापर्यंत खूप काही सहन केलंय दोघांनी. आता मात्र सुखाने माझ्या अमृताचा आणि उदयचा संसार होऊ दे देवी आई. मग आता हात जोडते आणि देवी आईकडे यांच्यासाठी सगळं काही भरभरून मागत असते. कावेरीला, यशला, विद्याला भयानक असा राग येत असतो ह्या अमृताचा. आता मात्र त्यांच्या हातात काहीच नसतं. सगळं काही सहन करणं एवढंच काय राहिलेलं असतं. मा म्हणते, अमृता तू आलीयस ना, जबाबदाऱ्या आता कमी होणार. मी अगदी निश्चिंत होणार. सगळ्या काही जबाबदाऱ्या तुझ्या अंगावर टाकून मी मात्र आता देवदेव करायला मोकळी झाले. अगं मोठी सून आहेस तू, काही झालं तरी सगळ्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारायच्या आणि हो अगदी तशा त्या पार सुद्धा पाडायच्या. पाडशील ना? अमृता म्हणते, हो तुम्ही जे म्हणाल ते सगळं काही करेल मी. मग आता कावेरीला जवळ बोलवते आणि म्हणते, 80% मालकीनेस तू या घरची, बरोबर? पण कसं आहे ना, हे बरे होत नाही तोपर्यंत मी काहीही करू शकत नाही किंवा काही बोलूही शकत नाही. पण कसं आहे ना कावेरी, 20% का होईना मी आहे ना मालकीनी या घराची. त्यामुळे काहीतरी निर्णय, काहीतरी माझ्या हातात सुद्धा आहे. 20% या नात्याने, जरी 80% तू मालकी नसली तर 20% घर माझ्या ताब्यात आहे. काही जबाबदाऱ्या, काही हक्क माझ्याकडे सुद्धा आहेत. बरोबर ना ग कावेरी? या घराच्या किल्ल्या दे माझ्याकडे. त्या दिवशी मी तुला दिल्या होत्या ना, सून सून म्हणून मिरवत होती म्हणून. आता मात्र त्या किल्ल्या या घरच्या योग्य सुनेच्या आणि मोठ्या सुनेच्या हातात द्यायची वेळ आली आहे. योग्य ते माझ्या हाताने मला सगळं काही पार पाडायचंय. कावेरी किल्ल्या देतीये ना ग? माझ्या या निर्णयाचा खरंच धक्काच बसलेला असतो. हे व्हायला नको आणि माने ती चूक केलेली असते. सगळं काही किल्ल्या वगैरे जबाबदारी अमृताच्या हातात देण्याचा प्रयत्न केलेला असतो. मा जेव्हा किल्ल्या मागते तेव्हा खरंच कावेरीला धक्काच बसलेला असतो. तिला माहितीये ही खूप मोठी चूक आहे. हे केल्याने नुकसान आणि नुकसानच होणार. अमृता कोणत्या उद्देशाने आली हे स्पष्ट माहिती असतं कावेरीला. त्यामुळे तिला किल्ल्या द्यायच्या नसतात. पण आता मजबुरी, माने मागितलं म्हटल्यावर कावेरीचं काही चालणार नाही आणि माने डायरेक्ट हात समोर केलेला असतो, किल्ल्या दे. मजबूर झालेली असते कावेरी आणि मा समोर तिचं काही चालत नाही. माने डायरेक्ट हात समोर करून जोरात म्हणते की चाव्या दे कावेरी. आता चाव्या दिलेल्या असतात माच्या हातात. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. कावेरी आता अमृताच्या जवळ उभी असते आणि तिला धमकावत असते, या चाव्या मला कधीच माझ्याकडे नको होत्या किंवा अधिकार, ही जबाबदारी मला नकोच होती. तुझ्याकडे आल्याय ना, लक्षात ठेवायचं अमृता.
माझ्या घराकडे वाईट नजर जर ठेवली तर माझ्याशी गाठे. माझ्या इतकी वाईट कोणी सापडणार नाही. तू जर आता काही कपटीपणा किंवा कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही, लक्षात ठेव अमृता. लक्ष्मीपूजनाचा मान कोणाचा? मा म्हणते हे मी ठरवणारच नाही. हे दोघेच ठरवतील की लक्ष्मीपूजन कोण करणार. जिच्या हातची चव चांगली तीच लक्ष्मीपूजन करणार. आता बघूया कोण उत्तम असं जेवण बनवतं आणि सगळ्यांचं मन जिंकतं. जी कोणी सुंदर असं जेवण बनवून सगळ्यांचं मन जिंकेन तीच लक्ष्मीपूजन करणार. मी काही ठरवणार नाही किंवा कुणाची बाजूही घ्यायला जाणार नाही. त्यांनी बनवलेलं जेवण तुम्ही जेवायचं आणि सगळ्यांनी मिळून निर्णय द्यायचा. कळतंय का? आता तुम्ही कामाला लागा आणि तुमची जबाबदारी पार पाडा. माने आता लक्ष्मीपूजनासाठी या दोघींची चांगलीच लढाई लावून दिलेली असती. उत्तम असं जेवण बनवा आणि लक्ष्मीपूजनाचा मान तुम्हीच मिळवा. आता बघूया लक्ष्मीपूजनाचा मान कुणाला मिळतो हे बघूया उद्याच्या भागात. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.